बीडच्या केज येथील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत भाजप आमदार सुरेश धस यांनी अनेक गौप्यस्फोट केले होते। आता पुन्हा एकदा सुरेश धस यांनी बीडचा आका वाल्मिकी कराडबाबत खळबळजनक खुलासा केला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आका वाल्मिकी कराड मुख्य सूत्रधार असल्याचे धस यांनी म्हटलं, त्यामुळे आकावर हत्येचा गुन्हा दाखल करा अशी मागणी सुरेश धस यांनी केली होती। भाजप आमदार सुरेश धस माध्यमांशी बोलत होते। यावेळी बोलताना सुरेश धस म्हणाले की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना 15 दिवसांची PCR मिळाला आहे, यामुळे CID तपास करण्याची संधी मिळणार आहे। रात्रीच या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या ASRTवर मुख्यमंत्र्यांची सही झाली आहे अशी माहिती सुरेश धस यांनी दिली। IGच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा सखोल तपास सुरू होणार असून न्यायालयीन तपासही होणार आहे। हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनावर घेतले असल्याचे सुरेश धस यांनी सांगितलं। दरम्यान संतोष देशमुख प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत खोटं निवेदन दिल्याचा आरोप होते। यावर बोलताना धस म्हणाले, मुख्यमंत्र्यांसारखे अतिशय सकारात्मक निवेदन कुणी केले नाही। एका दिवशी SP हलवला, गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे। कायदा नावाची काही गोष्ट बीड जिल्ह्यात राहिली नाही। जी लोक बीडच्या जिल्ह्याचे पालक स्वतःला म्हणून घेत होते ते गँग ऑफ वसेपूरला बळ देत होती अशी बोचरी टीका धस यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर केली। CID हे सर्व आरोपींच्या मागे आहेत, त्यांना लवकरच अटक होईल। विष्णू चाटेने स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिले, आता त्यांच्या मेन वाल्मिक कराड हे देखील 302चे सूत्रधार आहेत असे मला वाटत आहे, त्यामुळे खंडणीसह त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे।